प्यार से बोल अरे इकडून आले जय 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 भीम जय भीम जय भीम जय 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 भीम जय 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 भीम आरक्षण उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे आरक्षण उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे अरे इस शासन पे हल्ला बोल अरे मनुवाद पे हल्ला बोल मनुवाद पे हल्ला बोल फडणवीस सरकार पे हल्ला बोल आरएसएस पे हल्ला बोल आज या ठिकाणी या मुंबई नगरीमध्ये संबंध महाराष्ट्रातील 59 जाती आज या उपवर्गीकरणाच्या विरोधासाठी आज या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि इथल्या मनुवादी सरकारला दाखवून देण्यासाठी की हे जे उपवर्गीकरण आहे हे उपवर्गीकरण पूर्णतः असंविधानिक आहे। ज्या महाराष्ट्र सरकारने 1 ऑगस्ट 2024च्या सुप्रीम कोर्टच्या न्यायालयाच्या निर्णयातून बदर कमिटी नेमली होती, त्या बदर कमिटीच्या माध्यमातून जो या ठिकाणी सर्वे झाला तो सर्वे तो पूर्णपणे असंविधानिक आहे, नैसर्गिक न्याय तत्वाच्या विरोधात आहे। त्यामुळे हा बदर समितीचा अहवाल इथल्या 59 जातीच्या समोर त्यांच्या प्रतिक्रिया नोंदण्यासाठी त्यांच्या हरकती नोंदवण्यासाठी हा अहवाल ठेवला नसल्यामुळे आणि त्या अहवालावर कुठल्याही प्रकारे नैसर्गिक न्याय तत्वाच्या अनुसार त्याच्यावरती कुठलीही सुनावणी झाली नाही, त्या बदर समितीने कुठलंही हिअरिंग घेतलं नाही, त्यामुळे तो पूर्णतः अहवाल हा असंविधानिक आहे। त्यामुळे आमची सर्वांची या संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व फुले शाहू आंबेडकरी विचारधारेच्या लोकांची, सर्व अण्णाभाऊ व लहुजी वस्ताद साळवे विचारधारेच्या लोकांची अशी मागणी असेल की हा बदर समितीचा अहवाल आपण अगोदर जाहीर करा, त्याच्यावरती प्रतिक्रिया मागवा आणि ज्या ज्या जातीची टक्केवारी किती आहे जनगणना करून त्या पद्धतीने या ठिकाणी या उपवर्गीकरणाच्या संदर्भात सर्व 59 जातींना विचारात घेऊन त्यांच्या लोकप्रतिनिधींना विचारात घेऊन त्या उपवर्गीकरणाची प्रक्रिया पार पाडली जावी। मुळात हे उपवर्गीकरणच असंविधानिक आहे आणि ते उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजे, यासाठी आमची सर्व या महाराष्ट्रातील 59 SC मधल्या जातींची मागणी आहे। खरं पाहता इथल्या फडणवीस सरकारने, इथल्या मनुवादी सरकारने त्यांचा जो छुपा अजेंडा आहे, अगोदर त्यांनी ओबीसी मराठामध्ये वाद लावला, त्यानंतर धनगर आणि ST समाजामध्ये वाद लावला आणि आता SC मधल्या 2 या मोठ्या संख्येने असणाऱ्या जातीमध्ये वाद लावण्याचा हा छुपा RSSचा अजेंडा आहे। तो अजेंडा त्यांचा जो मनसुबा उधळून लावण्यासाठी आज पुणे शहरातून या आंबेडकरी विचारधारेच्या रणरागिणी या ठिकाणी उपस्थित आहेत। पुणे शहरातून सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित आहेत। आमची एकच मागणी असेल की आरक्षणाचं उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे। बदर समितीचा अहवाल हा जनतेसाठी खुला केला पाहिजे आणि त्यानंतरच या उपवर्गीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी आम्ही या ठिकाणी या मोर्चाच्या माध्यमातून शासनाला आवाहन करत आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, अण्णाभाऊ साठ्यांचा।
सर्वांना या ठिकाणी जय भीम. आज आम्ही मुंबईमध्ये आलेलो आहोत. उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजे यासाठी अख्ख्या महाराष्ट्रातून, संपूर्ण महाराष्ट्रातून 59 जाती या एकवटलेल्या आहेत. विषय असा आहे की या देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये या सरकारला तोडीस तोड देणारं, उत्तर देणारं एकच समाज आहे, जो बौद्ध समाज आहे, जो या सरकारला पुरून उरतो. आणि या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून या फडणवीस सरकारने जो घाट घातलेला आहे, दोन जातींमध्ये भांडणं लावलेली आहे. कालपर्यंत जो आमचा लहान भाऊ होता, जो आम्ही एकत्र कालपर्यंत सगळी कामं, सगळे आंदोलन एकत्र करत होतो, अन्याय अत्याचाराविरोधात एकत्र लढत होतो, त्या आमच्या मातंग भावाला असं त्यांचे कान भरवले गेले की तुमच्या वज्रमुठीमध्ये हिंदुत्व आहे आणि तुम्हाला आजपर्यंत जे मागासलेपण आलेलं आहे किंवा तुम्ही जे शिक्षण तुम्हाला मिळत नाही ते बौद्ध समाजामुळे मिळत नाही, कारण तुमचं आरक्षण हे बौद्ध समाजाने खाल्लेलं आहे, म्हणून तुमची प्रगती होत नाही. असा हा कुटील डाव या फडणवीस सरकारच्या वतीनं काही मातंग समाजाच्या नेत्यांना हाताशी धरून हा आखण्यात आला. आणि अशा प्रकारे या महाराष्ट्रामध्ये दोन समाजामध्ये फुटीचं राजकारण खेळण्यात आलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस 59 जातींना आरक्षण दिलं त्यावेळेस ते पूर्ण विचार करून दिलेला आहे. आज त्याच डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या आरक्षणाला धक्का देण्याचा प्रयत्न इथलं मनुवादी सरकार या 59 जातींमधल्या एका जातीला हाताला धरून हे षडयंत्र त्यांनी रचलेलं आहे. आणि त्यांना असं सांगितलं आहे की तुमची प्रगती ही बौद्धांमुळे रखडलेली आहे, तुमचं आरक्षण हे बौद्धांनी खाल्लं, असा खोटा अपप्रचार या मातंग समाजामध्ये केला. आणि आज तो मातंग समाज बौद्धांच्या विरोधात आणि या आरक्षणाच्या विरोधात रस्त्यावर उतरलेला आहे. अनेक जण म्हणतात की आमचा मोठा भाऊ होता, मग आमच्या मोठ्या भावाने आम्हाला शिक्षणासाठी का नाही प्रवृत्त केलं. पण मी असं म्हणते, ज्यावेळेस तुमचा मोठा भाऊ शिक्षण घेत होता तेव्हा तुम्ही काय करत होता? तुम्ही त्या रूढी परंपरा जपत होता, त्या गोष्टी करत होता, तुम्ही शिक्षणाकडे वळला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 59 जातींना 13% आरक्षण देऊन एक ताट वाढलेलं होतं आणि सांगितलं होतं की या ताटामध्ये शिक्षण आहे, या ताटामध्ये आरक्षण आहे आणि ज्यांनी त्यांनी आपापल्या पद्धतीनं ते घ्यायचं आहे. बौद्ध समाजाने बाबासाहेबांचा प्रत्येक शब्द हा ओंजळीत झेललेला आहे आणि म्हणून त्या वेळापासून डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांवर शिका आणि संघटित संघर्ष करा हा मंत्र बाबासाहेबांनी दिला आणि त्याच्या बौद्ध समाजाने आज प्रगती केलेली आहे. पण आजचे हे मनुवादी सरकार, हे भाजप सरकार, हा घर फोड्या, हा पक्ष फोड्या, हा समाज फोड्या फडणवीस यांनी हा एक डाव रचलेला आहे आणि दोन समाजामधील दोन भावांमध्ये ही भांडणं लावलेली आहेत. आम्ही अनेकदा सांगण्याचा प्रयत्न केला आमच्या भावाला की तुम्ही असं करू नका, हे वर्गीकरण करणं हे योग्य नाही, याचा नुकसान होईल. पण त्यांनी काय आमचं ऐकलं नाही. उलट या उपवर्गीकरणाच्या आंदोलनाला त्यांच्याकडून एक वेगळं वळण लावलं गेलं आणि आपल्या महापुरुषांवर चिखलफेक करण्यात यांनी सुरुवात केली. आणि म्हणून आज आम्ही 30 जून रोजी आज आझाद मैदानावर अख्ख्या महाराष्ट्रातून हे उपवर्गीकरण, आरक्षणातील उपवर्गीकरण रद्द व्हावं म्हणून आम्ही आज सगळे आंबेडकरी जो जो या देशातील बाबासाहेबांना मानतो, जो जो या उपवर्गीकरणाच्या विरोधात आहे, तो आज मुंबईमध्ये आहे. त्यामुळे फडणवीस सरकारला आपला निर्णय हा मागे घ्यावा लागेल, अन्यथा याचे दुष्परिणाम त्यांना येत्या काळामध्ये दिसतील. एवढंच बोलते आणि या ठिकाणी थांबते. जय भीम, जय संविधान. सर्वांना सविनय जय भीम. मी सौ लक्ष्मीताई प्रकाश वाघमारे, वाघोली, विजय रणस्तंभ सेवाभावी संस्थेची संस्थापक अध्यक्षा. आज पुण्यातून आम्ही आलेलो आहोत, परंतु पुण्यातूनच नाही, जगभरातून लोक आलेले आहे, महाराष्ट्रातून लोक आलेले आहे. ज्या संविधानावरती जग चालतं
त्या संविधानाला जर कुणी हात बोट लावला तर त्याचा हात ठेवला जाणार नाही. जर डोळे वटून कुणी पाहिलं तर त्याचे डोळे काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही बाप म्हणतो, आमचा बापही बाप म्हणतो, आमचा आजही बाप म्हणतो. त्या बापाने लिहिलेले संविधान हे सर्वांसाठी एकत्र कुटुंबासारखं सांभाळून ठेवण्यासाठी लिहिलेलं आहे. ते घर जर कुणी फोडत असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही. हे सगळं दाखवण्यासाठी सगळ्यांना एकजूट बघा, ही एकत्र आता आली आहे. जर तुम्ही निर्णय बदलला तर ठीक, अन्यथा पुढे काय होईल ह्याचा विचार हा तुम्हीच केला पाहिजे, असं आमचं सांगणं आहे सरकारला की उपवर्गीकरण हे रद्द तुम्ही केलंच पाहिजे, केलंच पाहिजे. एवढंच बोलते आणि इथं थांबते. आंबेडकरांचा